आमचा मूळ म्हणजे पाठिंबा देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस अजितदादा गट आणि पवार साहेब ही राष्ट्रवादी विभक्त झाली, त्यावेळेस पहिल्यांदा इथं पवार साहेबाचा साधं बॅनर लावण्यासाठी सुद्धा कुणी तयार नव्हतं. परंतु अशा कालावधीमध्ये फक्त मी एकट्यानं त्या ठिकाणी बॅनर लावलं आणि त्या बॅनरवर जीवाभावाच्या साथीदारांनी साथ सोडली तरी पुरोगामी विचाराचा गडी एकटा लढला 83 वर्षाचा तरुण योद्धा साहेब सदैव तुमच्या सोबत, अशा प्रकारचं बॅनर लावलं. बॅनर लावल्यानंतर काही कार्यकर्ते मला मिळाले आणि त्या कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची स्थापना करून वेगवेगळे कार्यकर्ते जोडले. मराठा आंदोलन चालू असताना, गावबंदी गावामध्ये राजकीय पक्षांना प्रवेशबंदी असताना आम्ही मोटरसायकलवर फिरून एक कार्यकर्ते निवडले आणि त्यातून आम्ही पक्षाचं संघटन वाढवलं. हे संघटन वाढवल्यानंतर ज्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा पवार साहेबाकडे गेलो त्यावेळेस अक्षरशः पवार साहेबाकडे औरंगाबादला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस फार कमी माणसं होती. परंतु ज्यावेळेस पवार साहेब एकत्र राष्ट्रवादी होती त्यावेळेस मोठमोठे पुढारी त्यांच्यापाशी थांबलेले असायचे. परंतु ही वेळ साहेबावर आली, ज्यांनी साहेबांना म्हणजे साथ दिली त्या लोकांनी सर्वांनी साथ सोडली. मग आमच्या मनामध्ये एक निश्चय आला की आपण कुठंतरी याचा वचपा काढण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्यातून एक खासदार आपला निवडून गेला पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम राहून मग आदरणीय साहेबाबरोबर चर्चा केली. खासदारकीसाठी उमेदवार कोण असावा ही चर्चा झाल्यानंतर साहेबांनी मला रमेशराव आडसकर हे खासदारकीसाठी उभा राहू शकतेत का अशा प्रकारची विचारणा केली. रमेशराव आडसकर साहेबांना मी निरोप दिला की साहेबाचा तुम्हाला निरोप आहे, तुम्ही खासदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार व्हावं. परंतु त्यांनी सांगितलं की माझ्या काही अडचणीमुळे मी खासदारकीची निवडणूक लढू शकत नाही, मला आमदारकीची निवडणूक लढवायची, ती निवडणूक लढवण्यासाठी मी यदाकदाचित विचार करू शकेल. ही भूमिका त्यांनी मांडल्यामुळे आम्ही साहेबांना निरोप दिला, रमेशराव आडसकर इच्छुक नाहीयेत. नंतर आम्ही साहेबांनी आम्हाला प्रश्न विचारला की कोण सापडेल आपल्याला, तर आम्ही म्हणलं बजरंग बाप्पाला आम्ही तयार करतो साहेब. बजरंग बाप्पाकडे आम्ही मोटरसायकलवर 2-3 चक्रा मारल्या कारखान्यावर आणि त्यांना एक साहेबाचा निरोप आहे, तुम्ही खासदारकीसाठी उभा राहा अशा प्रकारची विनंती साहेब आपणाला करत आहेत. परंतु बजरंग बाप्पांनी सुद्धा मला खासदारकीमध्ये इंटरेस्ट नाहीये, मला माजलगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देत असाल तर मी आपल्या पक्षात यायला तयार आहे अशी आड घातली. आणि ही आड घातल्यानंतर पुन्हा चर्चा झाली. जयंत पाटील साहेबाबरोबर आम्ही गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चर्चा झाली, त्यावेळेस सुद्धा म्हणले की खासदारकीसाठी आपला उमेदवार शोधला पाहिजे. परंतु हा शोधत असताना आम्ही बजरंग बाप्पाचं नाव सांगितलं. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की बजरंग बाप्पा हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. परत आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही जर त्यांना आग्रह केला तर ते लोकसभेला उभा राहू शकतात. अशा प्रकारे लोकसभेला उभा राहिल्यानंतर माजलगाव मध्ये ज्या टीमने सहकार्य केलं त्यांना, त्या टीमचा विचार न करता विधानसभेला कोण उमेदवार असावा अशा प्रकारची त्यांना मागणी घातली आम्ही. खरं तर बजरंग बाप्पाचं आमचं ठरलं होतं, त्यांनी मला शब्द दिला होता की मी जर खासदार झालो तर तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची मी शिफारस करेल आणि पैसा सुद्धा खर्च करेल. परंतु हे शब्द त्यांनी पाळले नाहीत. आम्ही इच्छुक होतो, इच्छुक असताना सुद्धा त्यांनी आमचा कोणाचा विचार न करता आज बजरंग बाप्पांना खासदारकीसाठी जे जे सहकार्य करीत होते अशा अनेक मंडळींनी त्यांना आग्रह केला की रमेशराव आडसकर हे या विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊ शकतात. ज्या आम्ही त्यांना विनंती केली की रमेशरावचा आमचा काही संबंध नाहीये, परंतु माजलगाव मधून गेल्या निवडणुकीमध्ये ते पराभूत झालेले आहेत. आणि माजलगाव निवडणुकीची एक विधानसभेची एक प्रथा आहे की एक वेळेस पडलेला आमदार परत दुसऱ्यांदा निवडून येतो. आज असा एक इतिहास आहे माजलगावचा. राधाकृष्ण अण्णा हुके पाटील पहिल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले, दुसऱ्यांदा ते निवडून आले. बाजीराव जगताप पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले, ते निवडून आले. नंतर प्रकाशदादा पहिल्या निवडणुकीमध्ये पडले आणि ते परत पुन्हा निवडून आले. आर.टी. देशमुख पहिल्या निवडणुकीमध्ये पडले, पण नंतरच्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. आणि रमेशराव आडसकर आता पडलेले आहेत आणि विजयाची परंपरा ही आता रमेशराव आडसकरकडे जाऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळं त्यांना आपण जर उमेदवारी दिली तर ते हमखास विजय मिळेल. आणि त्याचबरोबर त्यांचा फायदा हा केज मतदारसंघामध्ये तिथलच्या उमेदवाराला होईल, परळी मतदारसंघामध्ये तिथलच्या उमेदवाराला होईल. आणि राष्ट्रवादीची ताकद, शरद पवार गटाची ताकद रमेशराव आडसकरला उमेदवारी दिल्यामुळे जिल्ह्यामध्ये वाढेल. ही कळकळीची विनंती आम्ही सतत बजरंग बाप्पाकडे केली.
परंतु त्यांनी फक्त आम्हाला खोटा शब्द दिला आणि शब्द दिला खोटा आणि त्यांनी आम्हाला फसवलं. म्हणून आम्ही सर्व ज्यांचं त्यांचं काम करीत होतो अशा सर्व मंडळींनी निर्णय घेतला की अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर साहेब यांच्या पाठीमागं आपण उभा राहायचं आणि आपली निष्ठा जी आहे ती पवार साहेबांवरची निष्ठा आपण काही सोडायची नाही, कमी होऊ द्यायची नाही. अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि आज आडसकर साहेबाच्या प्रचारामध्ये, अपक्ष उमेदवार आडसकर साहेबाच्या प्रचारामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. या बाबतीमध्ये मला इतिहासातलं एक उदाहरण सुद्धा आवडतं, कारण मला बरेच जण म्हणले की तुमची निष्ठा तर पवार साहेबापाशी आणि पवार साहेबावर तुम्ही लहानपणापासून निष्ठा व्यक्त करून काम केलं. बजरंग बाप्पाच्या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेतला आणि बजरंग बाप्पाची उमेदवारी मिळून त्यांना विजयामध्ये सुद्धा आपण खूप मोठा वाटा उचलला. परंतु आपण आज या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्येच नेमकी वेगळी भूमिका का घेत आहात आणि हकालपट्टी वगैरे काही केलेली नाही आणि पक्षाची हकालपट्टी केलेला म्हणतोय जो सचिव काळे, श्रीहरी काळे, सचिवाला पक्षाच्या अध्यक्षाकडे, जिल्हा अध्यक्षाकडे किंवा प्रांताध्यक्षाकडे एक अहवाल पाठवायचा अधिकार त्यांना आहे. त्यांना हकालपट्टी करण्याचा अधिकार नाहीये आणि अशा प्रकारची हकालपट्टी अजून माझी तरी जिल्हा अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी अजून केलेली नाहीये. परंतु पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं तशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता असू शकते. परंतु जे आज इथं बातम्या देत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. पवार साहेबाची नाही खेळी, पवार साहेबाची स्वामीनिष्ठाची, सावळ्या तांडीलची असू शकते, स्वामीची नाही ती. मी सगळ्या प्रकारचे जयंत पाटील पाहिले. आडसकर साहेबांना तिकिटाचं आश्वासन देणारे सुद्धा जयंत पाटीलच होते. रात्रीतून असं काय झालं, तिकीट नाकारलं गेलं आणि आता तुम्हाला इकडे यावं लागतं? नाही, ती सहानुभूती त्यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळेच वाढली. नाही, रमेशराव, मी म्हणजे पवार साहेबाचा एक कार्यकर्ता असल्यामुळे पवार साहेब माझ्या भूमिकेशी, म्हणजे माझ्या भूमिकेचा विचार करतात, मला हा विश्वास होता. म्हणून मी रमेशराव आडसकरांना शब्द दिला होता की तुम्ही पक्षामध्ये या, तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर पक्ष सोडून मी तुमच्या पाठीमागे राहील. हा दिलेला शब्द मला पाळायचा आहे. कारण त्यांना का मी कुठेच जाऊ देणार नाही, राष्ट्रवादीकडेच नेणार. आडसकर साहेबांनी अजूनही कुठला म्हणजे हे केलं नाही, भूमिका मांडलेली नाही अजून की मी या पक्षात जाणार किंवा या पक्षात. आडसकर साहेबांनी परवा भाषण करताना सांगितलं की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी अपक्ष म्हणून राहणार आणि अपक्ष म्हणून राहिल्यानंतर ज्यांचं कोणाचं सरकार येईल ते जनतेसाठी मी काम मागणार. माझ्या मतदारसंघाला एवढा निधी द्या, मी तुम्हाला हे करीन. माझ्या मतदारसंघासाठी ट्रान्सफॉर्मर द्या, माझ्या मतदारसंघासाठी एसट्या द्या, माझ्या मतदारसंघासाठी सिंचनाच्या सुविधा हे करा. अशा प्रकारचे प्रश्न मांडून मी जास्तीत जास्त फायदा मतदारसंघाचा करणार, हा शब्द त्यांनी दिलेला आहे. म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो. पक्षाने नाही, पक्षाने कारवाई केली तरी आम्हाला काय, पक्ष काय करतो माहित नाही का तुम्हाला? कारवाई करून लगेच पुन्हा जर यश मिळालं तर लगेच माझं स्वागत करील पक्ष. हा, पक्षाला गरजच आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची. म्हणून जसं बजरंग बाप्पा खासदार असतील, त्यांनी आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार मोहनराव जगताप आहेत, त्यांच्या प्रचारार्थ तुम्ही सहभागी व्हा, फॉर्म भरायला या, अशा प्रकारची विनंती केली. सगळी प्रचाराची यंत्रणा काय तुमचे कार्यकर्ते असतील ती तुमच्याकडे दिली जाईल, काही दिली जाईल. परंतु कुठल्याही आमिषाला बळी न जाता, मी बजरंग बाप्पाच्या 2 लोकसभामध्ये काम केलेले आहे, त्यांना माझा स्वभाव माहित आहे. म्हणून कुठल्याही आमिषाला बळी न जाता मी आज समर्थपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा पुढे चालल आणि कोण पुढे चालू शकल, संघटना कशी राहील, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय. इथं बजरंग बाप्पाचा आदेश पाळला जात नाही, पण माझे स्वामी जे हृदयात आहेत माझ्या आदरणीय पवार साहेब, त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या पुढच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रमेश आडसकरांसारखा सर्वसमावेशक नेता, या ठिकाणी मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांना वेळ देणारा नेता, जर असा नेता जर उपलब्ध असेल आणि असा नेता पक्षाला मिळाला तर पक्ष संघटना वाढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा निश्चय केला. म्हणून आदरणीय पवार साहेबांनी जरी आदेश दिला तरी तोही आदेश आम्ही या निवडणुकीमध्ये पाळणार नाही. परंतु स्वामी निष्ठा ही आमची, आदरणीय पवार साहेबांची निष्ठा ही हृदयात ठेवून आम्ही फक्त माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त अपक्षाचं काम करतो, पण बाकी सर्व क्षेत्रामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठीच काम करत आहोत. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व आमचे पदाधिकारी
या ठिकाणी आताच नावं घेतलेले सर्व पदाधिकारी आमच्या बरोबर रमेशराव आडसकर यांच्या प्रचारामध्ये हिरिरीनं भाग घेऊन त्यांना विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि विजय मिळणारच आहे. माजलगावमध्ये परिस्थिती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदा पडलेला उमेदवार दुसऱ्यांदा निवडून येतो. तशीच एक प्रथा आहे की 3-4 उमेदवार राहिले उभे तर अपक्ष उमेदवार निवडून येतो. यापूर्वी 1995 ला बाजीराव भाऊ जगताप हे अपक्ष होते. 3-4 उमेदवार उभा राहिले, राधाकृष्ण अण्णा उभा राहिले, मोहनराव काका उभा राहिले, प्रकाशदादा सोळंके उभा राहिले, राम देशमुख उभा राहिले आणि बाजीराव भाऊ अपक्ष उमेदवार निवडून आले. तशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली. या 3-4 जणांच्या ह्याच्यामध्ये रमेश आडसकर साहेब यांचं पारड जड आहे. आमची स्पर्धा ही अपक्ष उमेदवार माधवराव निर्मळ यांच्या बरोबर आहे आणि तिसऱ्या नंबरसाठी पक्षामध्ये लढत लागते का कारण त्यांच्यामध्ये तिसरा नंबर मिळवण्यासाठी कुणाचा नंबर लागतो, मग कोणत्या राष्ट्रवादीचा, पवार साहेबाच्या राष्ट्रवादीचा का अजितदादाच्या राष्ट्रवादीचा, हे तिसऱ्या नंबरची त्यांची स्पर्धा आहे. आमची स्पर्धा ही अपक्ष उमेदवार माधवराव निर्मळ यांच्या बरोबर आहे. म्हणून रमेशराव आडसकर हे प्रचंड अशी सहानुभूती त्यांना माजलगाव मतदारसंघातून मिळालेली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झालेले आहेत. कुणाचंही निमंत्रण नसताना असे कित्येक गाव आहेत की त्यांच्या 10-10, 20-20 चक्रा या 5 वर्षामध्ये झालेल्या आहेत. कुणीही मग कुठल्या जातीपातीचा व्यक्ती असो त्यांच्या घरी जर दुःखद घटना घडली तर रमेशराव आडसकर त्या ठिकाणी भेटायला आहेत. म्हणून मी काही कार्यकर्त्याबरोबर चर्चा करताना त्यांना सांगितलं की कसं आहे, गिरायकाला सुद्धा कसं असतं की किराणा दुकान हे सतत उघडं असलं पाहिजे तर त्या दुकानाचं गिराईक वाढत असतं. पुढाऱ्यांनी हे मतदार संघामध्ये सतत उपलब्ध असलं पाहिजे तर त्याच्याकडे कार्यकर्त्याचा ओघ वाढत असतो. परंतु किराणा दुकानावर जसं गिराईक हे दुकान किती वेळ उघडं राहतंय, दुकानाची सेवा कशावर आहे याच्यावर अवलंबून आहे. तशा प्रकारे काय असतं, किराणा दुकान हे रमेशराव आडसकरांचं आहे आणि बाकी पुढाऱ्यांचं हे बाजारातला किंवा जत्रेतला पाल आहे. निवडणूक आली की उघडायचा आणि आपण सहभागी व्हायचं. अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. आज रमेशराव आडसकर केज मतदारसंघातले आणि केज भागातले जवळजवळ 1000 कार्यकर्ते त्यांच्यासाठी फिरतात. मुस्लिम समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, माळी समाजाचे आहेत, ओबीसीच्या सर्व क्षेत्रातले लोक आज रमेशराव आडसकर साहेब यांच्यासाठी माजलगाव मध्ये येऊन विनंती करत आहेत माजलगावच्या मतदाराला. म्हणजे हा माणूस लोकांच्या मध्ये मिसळणारा माणूस आहे, लोकांचा संग्रह वाढवणारा माणूस आहे. परंतु या उलटची परिस्थिती की आज विद्यमान आमदार असतील आपल्या या ठिकाणचे, त्यांच्या जवळचे माणसं तुटून जात आहेत. 1000 माणसं आज त्यांच्या जवळ नाहीत. पण रमेशराव आडसकरांजवळ कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना सुद्धा त्यांच्याजवळ माणसं टिकून आहेत. म्हणजे हा माणूस प्रिय, माणसं आवडणारा माणूस आहे. सर्व जाती धर्माचे लोक आज त्यांच्या केज भागातले माजलगाव मतदारसंघात फिरत आहेत. म्हणून हा कुठल्याही जातीपातीचा विचार न करता फक्त माणुसकीचा विचार करून आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे. अशाच माणसाची गरज आहे. आज बघितलं तर मोठमोठे काम हे मोठमोठे पुढारी सांगतात आम्ही अमकं आणलं तमकं आणलं, अमक्या योजना आणल्या. पण आज मतदारसंघातली परिस्थिती मी म्हणजे माजलगाव मतदारसंघातलीच म्हणत नाहीत, तर आज राज्यातली परिस्थिती अशी झाली की सामान्य माणसाला डीपी 50,000 रुपये दिल्याशिवाय मिळत नाही. सामान्य माणसाचं काम पोलीस स्टेशन मध्ये फुकट होत नाही. सामान्य माणसाचं काम तहसील मध्ये गेलं तर फुकट होत नाही. शिक्षणाची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये काय झालेली आहे, जेवढा विधानसभेला एका माणसाला खर्च लागतोय तेवढे ग्रामीण भागातल्या लोकांचे पैसे हे शिक्षणावर खर्च व्हायला लागलेले. ही परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे आणि हा विचार फक्त कोण करू शकतो. आज जर बघितलं आम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये जेवढं यश मिळालं त्यात यापैकी कुणीही कुठल्याही उमेदवारांना आम्हाला सहकार्य केलेलं नाही. मग रमेशराव असतील, मोहनराव असतील, प्रकाशदादा असतील, माधवराव निर्मळ असतील, बाबरी मुंडे असतील, यांनी कुठल्याही लोकांनी तुतारीच्या विजयासाठी प्रयत्न केलेला नाही. पण दुसऱ्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथं तुतारीला सहकार्य करणारे परळीमध्ये राजेसाहेबांनी तुतारीचं काम केलेलं आहे, लोकसभेला साठे साहेबांनी केलेलं आहे, तिकडं संदीप भाईंनी केलेलं आहे, बदामराव आबांनी केलेलं आहे, शेख महबूब भाईनं केलेलं आहे. पण माजलगाव मध्ये फक्त आम्हाला म्हणजे व्यक्ती पाहायचं आहे की आमच्यासाठी कोण चांगला असू शकतो. आणि आम्हाला रमेशराव हे पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून, आदरणीय पवार साहेबांच्या दृष्टिकोनातून आम्हाला ते योग्य वाटतात. म्हणून आम्ही त्यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाहीतर यापूर्वी मोहनराव वेगवेगळ्या पक्षातून आले पण पक्ष संघटनेसाठी त्यांनी कुठेही फारसा वेळ दिला नाही. शिवसेनेमध्ये असताना ते शिवसेनेत होते परंतु खालच्या शिवसैनिकाला कुठे न्याय मिळाला नाही. त्याचबरोबर ते राष्ट्रवादीमध्ये आले. राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर कार्यकर्ते टिकले नाहीत, त्यांचा समोर राहिला. त्यानंतर ते
परत भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये तशीच परिस्थिती झाली. नंतर ते आता राष्ट्रवादीमध्ये आले. म्हणून पक्ष संघटनेचं काम करत असताना कुठेतरी वैचारिक पातळी ठेवून आणि कुठेतरी सामाजिक भान ठेवून काम करणारं नेतृत्व असेल तरच पक्षामध्ये काम करण्याची माणसाला एक इच्छा होते. आणि ही इच्छा आम्हाला रमेशराव आडसकरच्या याच्यामध्ये दिसते, चेहऱ्यामध्ये. म्हणून आम्ही त्यांचं काम करण्याचा निश्चय केलेला आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये अजून आम्ही जोमानं काम करून त्यांना विजय मिळवून देऊ. अशा प्रकारची सर्व आम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे तिथं पदाधिकारी आहेत. परंतु जवळजवळ माजलगाव मतदारसंघातले लोकसभेला 80% काम केलेले लोक आज रमेशरावच्या बाजूने उभे आहेत आणि त्यांना विजय नक्कीच मिळणार. तुम्ही सुद्धा इच्छुक होते, उमेदवारीचा अर्ज केला होता पवार साहेबांकडे. तर निष्ठावंतांना न्याय द्यायची भूमिका पक्षाने घेतली होती, परंतु तुम्हाला उमेदवारी भेटली नाही, त्याबद्दल काय? नाही, उमेदवारी आम्ही मागितली होती, परंतु शेवटी साहेबांनी काय ते निवडणुकीमध्ये पैसा वगैरे लागतो हा विचार त्यांनी केला असावा आणि खरं तर आम्ही एक निष्ठावंताला तिकीट द्यावं अशा प्रकारची विनंती केली होती. परंतु या ठिकाणी महबूब भाई असतील तर पक्षासाठी काम करणारे एक प्रामाणिक कार्यकर्ता, गरिबीतून वर आलेला कार्यकर्ता. खरं तर असे गरीब कार्यकर्ते प्रस्थापित पक्षाकडे फारसे जात नाहीत, परंतु महबूब भाई सारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे गेला आणि राष्ट्रवादीकडे जाऊन राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना उमेदवारी दिलेली. म्हणून आम्हाला उमेदवारी दिली म्हणजे आमचं प्रतिनिधित्व हे महबूब भाई करतात. महबूब भाई सुद्धा एक सामान्य मधून प्रतिनिधित्व करतात. म्हणून आम्ही परत पक्षाकडे आग्रह करण्याचा निश्चय सोडून दिला. प्रचाराच्या भूमिकेत किती दिवस, आता उमेदवार कधी होणार? काय तर उमेदवार अजून पुढच्या याच्यात होतो आणि काय त्याला फरक पडायला लागलाय. पक्ष फक्त पैशासाठीच उमेदवारी उभा करतो का उमेदवार? नाही, पैशासाठी नाही, पण साधन लागतात. काय सामान्य तुम्हाला का हे भेटलं? तळागाळातला कार्यकर्ता कधी आमदार होणार हा प्रश्न आहे. नाही, तळागाळातलं म्हणजे आता प्रतिनिधित्व देताना त्यांनी काय केलं, आष्टीमध्ये प्रतिनिधित्व सामान्य माणसाला दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी दिलं तरी पक्षाचं कसं शेवटी यश अपयश हे विजयावरच मानलं जातंय. पक्ष टिकतो तो विजयावरच टिकतो. आज आदरणीय पवार साहेबांचे 10 पैकी 8 खासदार निवडून आलेत, म्हणून हा सगळा लोंढा पवार साहेबांकडे वाढला. पवार साहेबाला सोडून जाणारे सगळेजण होते, परंतु आज आम्ही बघितलं की पवार साहेबाला सोडून जाणारे नेते, आज राष्ट्रवादी काँग्रेसला जे विजय मिळाला त्याच्यानंतर गर्दी वाढली. जयंत पाटील साहेब काम करतात प्रदेशाध्यक्ष म्हणून, पण प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं. एक म्हणजे भुजबळ साहेब, अजितदादा, धनंजय मुंडे हे पक्षात असताना त्यांनी काम केलं, ते जयंत पाटील. नंतर पुन्हा राष्ट्रवादी फुटल्यानंतर प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि जयंत पाटलांनी काम पाहिलं. जयंत पाटलांनी साधन संपत्ती नसताना महाराष्ट्रभर फिरले आणि राष्ट्रवादीची ताकद वाढविली. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचे जयंत पाटील आम्ही पाहिले. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पक्षाला जे यश मिळाल्यानंतर जयंत पाटलाकडे मोठमोठ्या लोकांचा गर्दा वाढला, ते जयंत पाटील आम्ही पाहिले. आम्हाला आता सत्तेवर बसलेले जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पाहिजेत, म्हणजे ते खऱ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतील. आज महाराष्ट्रातला कुठला कार्यकर्ता पक्षासाठी काम करतोय, कुठला कार्यकर्ता पक्षाची विचारश्रेणीशी आहे हे आदरणीय जयंत पाटील साहेबांना माहिती आहे. म्हणून त्यांच्या हाती सत्ता असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही संपूर्ण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. हा.